तुमच्याकडे कुठली वस्तू नायाशी नाही, त्यातलं थोडस माझी मागणी जर द्याल ना तर मी संतुष्ट होईल, समाधानी होईल, मी आनंदी होईल. का येऊन मी तुम्हा माशी मितो अल्पची संतोषी, कृपा कराल ती थोडी पाया पडिलो भरारी. काय मागताय याचा विचार म्हणतो तुकोबारायांनी शेवटला सांगितलं काय पाहिजे ते. की म्हणतात देवा थोडेसे भातुके मागवा. भातुके या शब्दाचा अर्थ आपण चिंतनानंतर करूच. काय भातुके या शब्दाचा अर्थ आहे? ते भातुके मागण्यासाठी तुकोबाराय या जगाच्या मालकांजवळ उभे आहेत. आपल्याला माहिती आहे सर, ओझर तुम्ही सांगून जाईल. तुकोबारायांचे 3-4 समयपर जे अभंग लिहिले त्याच्यापैकी हे 4 अभंग पत्र लिहिलेले आहेत. एक गंगेला पत्र लिहिलं, दुसरं द्वारकाधीश परमात्म्याला पत्र लिहिलं, आणि अजून एक पत्र लिहिलं गयेला. आणि हे यात्रेकरू जात असताना, काशीला जात असताना, काशी विश्वनाथाकडे जात असताना जे पत्र लिहिलं गेलं ते पत्र तुकोबारायांचा आजचा अभंग आहे. जसं शिवाजी महाराज वेगळे त्याच्या वेळेला 2-3 अभंगाची रचना झाली. आम्ही देणे सुखे म्हणा, विठ्ठल विठ्ठल मुखे अनेक अभंग आहेत. समयपर जो अभंग आला तसं या यात्रेकरूंच्या समोर काशीला जात असताना भगवान तुकोबारायांनी जे पत्र लिहिलं तो पत्र म्हणजे आजचा अभंग. हे पत्र त्या मालकाजवळ तोच ते विश्वाचे मालक आहे. आणि ते माझी एवढी विनंती आहे, माझी एवढी मागणी आहे, ती पूर्ण करण्यासाठी या पत्राचा उल्लेख आहे. चला, आजची सेवा ही वार्षिक सेवा आहे. आजचा हा पर्वकाळ आहे. तसं भागवत संप्रदायामध्ये बरेच पर्वकाळ आहेत. काही वर्षातून येतात, काही 12 वर्षाने येतात. आता एक 45 वर्ष आलं. तुम्ही आलात काल समजलं की तुम्ही गेलाय वेळेत आला. 42 वर्षांना, बरोबर आहे ना? 144 वर्षांना आलेला हा पर्वकाळ आता चालू आहे. जीवनामध्ये अनेक पर्वकाळ आहेत. सगळेच आपल्याला साध्य होतील असं नाही, पण आपलं भाग्य चांगलं आहे की जे जे वारकरी झालेत त्यांना 15 दिवसामध्ये एक पर्वकाळ येतो. 15 दिवसाला एक पर्वकाळ येतो. पर्वकाळ द्वादशे